विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तलाठी पोलीस भरती 2025च्या अनुषंगाने काही प्रश्नांचा सराव करणार आहोत. सराव प्रश्नपत्रिका संच याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण गणित विषय घेऊन त्यामधील काळ, काम, वेग, व्यस्त प्रमाण यावर आधारित काही सराव प्रश्न आणि त्याच्या सोप्या पद्धतीमध्ये ट्रिक्स जाणून घेणार आहोत. तर आपल्या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल बटन प्रेस करा आणि येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ पाहण्यासाठी प्रेरित करा. कारण कसं आहे की यामधून जे काही प्रश्न आपण आता घेतलेले आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारे असे किंवा त्यावर आधारित असे प्रश्न आहेत, ज्याचा सराव केल्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये आले तर ते तुम्ही सहजपणे सोडवू शकता. प्रश्न पहिला, सरळ रूप द्या. 7 वजा महिरपी कंसामध्ये 13 वजा 2 कंस वजा 4 गुणिले 4 लहान कंस बंद महिरपी कंस बंद वजा 15 भागिले 3 या आपल्या समीकरणाला सरळ रूप द्यायचं आहे. पर्याय ए वजा 43, बी वजा 36, सी वजा 30 आणि डी वजा 38. आता याचं बरोबर उत्तर आहे 43. तर ते आलं कसं? तर याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण कंस सोडवून घ्यायचा, म्हणजे कंचे भागो बेव म्हणजे कंसाचे बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार हे जे सूत्र आहे कंचे भागो बेव वजाबाकी शेवटी येणार, हे आपण आधी या पद्धतीनं कंस सोडवून घ्यायचा आहे. मग 7 वजा महिरपी कंसामध्ये 13 वजा 2, मग आधी कंस सोडवून घ्यायचा म्हणून 4 चोक 16 आणि त्या वजा चिन्ह आहे म्हणून वजा 16 होणार आणि कंस पूर्ण करून कंसाच्या बाहेर 15 भागिले 3. आता 7 वजा हा छोटा आतला कंस होता तो सोडवून घेतलाय. आता महिरपी कंसामध्ये 13 वजा इथं गुणिले चिन्ह आहे 16 2 32 म्हणून वजा 32 आलं वजा 15 भागिले 3. 7 वजा 45 आता यांची बेरीज होणार, इथं आले 45 आणि 5 त्रिक 15 वजा 5 म्हणजेच यांची वजाबाकी केली असता 38 वजा 38 वजा 5 बरोबर वजा 43 हे उत्तर बरोबर आहे. एका मुलाला एका संख्येस 12 ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21 ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63 ने जास्त आले. ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या किती होती? ए 9, बी 7, सी 12 आणि डी 8. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 7. बघा आता योग्य गुणाकार, एका संख्येला 12 ने गुणण्यास सांगितले होते, संख्या गुणिले 12, पण त्यांनी कितीने गुणलं? 21 ना, म्हणजे चुकीचा गुणाकार संख्या गुणिले 21. फरक काय आला? चुकीचं उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63 ने जास्त आहे. चुकीचं उत्तर वजा अचूक उत्तरापेक्षा 63 ने जास्त म्हणून चुकीचं उत्तर हे आहे चुकीचं 21 x, अचूक 12 x बरोबर 43. ह्यांचा वजाबाकी केली असता 9x बरोबर 63, 9 7 63, 9 इकडे येणार भागिले 63 भागिले 9 7 उत्तर बरोबर आहे. प्रश्न 3, एका व्यक्तीने 60 किलोमीटर अंतर 2 तासात पूर्ण केले, त्या व्यक्तीचा वेग काय आहे? 40 किलोमीटर, 30 किलोमीटर, 60 किलोमीटर आणि 120 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 30 किलोमीटर. बघा विश्लेषण, आता इथं आपल्याला योग्य सूत्राचा वापर करायचा आहे. जर त्या व्यक्तीचा वेग काढायचा असेल तर वेग बरोबर अंतर भागिले वेळ, अंतराला वेळाने भागल्यानंतर वेग येईल. अंतर किती आहे? 60 किलोमीटर आणि वेळ आहे 2 तास. 60 भागिले 2 बरोबर 30 म्हणजेच 30 किलोमीटर. त्या व्यक्तीचा वेग आहे 30 किलोमीटर ताशी. प्रश्न 4, एका कामगाराने 8 तासात 64 युनिट काम पूर्ण केले, त्याचा कामाचा दर काय आहे? 16 तास, 64 तास,
8 तास आणि 32 तास. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, 8 तास. आता इथे सुद्धा आपल्याला कामाचा दर काढताना एकूण काम भागिले एकूण वेळ म्हणजे जे काम केलेलं आहे त्या कामाला वेळेने भागायचं आहे. तर आपला कामाचा दर निघणार आहे. एकूण काम किती केलेलं आहे? 64 युनिट. युनिट म्हणजे काम. आणि वेळ आहे 8 तास. 8 तासामध्ये जर 64 युनिट काम केलं म्हणजे 64 भागिले 8 तर 88 64. कामाचा दर आहे 8 तास. प्रश्न क्रमांक 5. एका गाडीने 3 तासात 150 किलोमीटर प्रवास केला तर गाडीचा वेग काय आहे? 150 किलोमीटर, 100 किलोमीटर, 50 किलोमीटर आणि 75 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 50 किलोमीटर. तर त्याचं विश्लेषण देताना आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे. वेग काढत असताना वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर आहे 150 किलोमीटर आणि वेळ आहे 3 तास. म्हणजेच 3ने 150ला भागल्यानंतर 50 किलोमीटर हे उत्तर बरोबर येईल. म्हणजे गाडीचा वेग हा ताशी 50 किलोमीटर आहे. एका व्यक्तीने 5 तासात 20 युनिट काम पूर्ण केले तर त्याचा कामाचा दर काय आहे? 4 तास, 20 तास, 10 तास आणि 5 तास. बरोबर उत्तर आहे 4 तास. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे आपलं उत्तर कसं येतंय ते. आपण सूत्राचा वापर करणार आहे. कामाचा दर बरोबर एकूण काम भागिले वेळ. एकूण काम किती आहे? 20 युनिट आणि वेळ आहे 5 तास. म्हणजेच 20ला 5ने भागल्यानंतर जे उत्तर येईल ते म्हणजे त्या कामाचा दर. म्हणजे त्या कामाचा दर आहे 4 तास. एका व्यक्तीने 90 किलोमीटर अंतर 3 तासात पूर्ण केले. त्या व्यक्तीचा वेग काय आहे? 45 किलोमीटर, 30 किलोमीटर, 90 किलोमीटर आणि 60 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे 30 किलोमीटर. इथेही आपण सूत्राचा वापर करणार आहोत. वेग काढण्यासाठी अंतर भागिले वेळ. अंतर आहे 90 किलोमीटर आणि वेळ आहे 3 तास. 90 भागिले 3 बरोबर 30 किलोमीटर. त्या व्यक्तीचा दर आहे 30 किलोमीटर ताशी. एका कामगाराने 6 तासात 12 युनिट काम पूर्ण केले तर 3 कामगार एकत्र काम करत असतील तर ते 6 तासात किती युनिट काम पूर्ण करतील? एका कामगाराने 6 तासात 12 युनिट पूर्ण केलं तर 3 कामगार एकत्र काम करतील तर ते 6 तासात किती काम करतील? 24 युनिट, 12 युनिट, 36 युनिट आणि 18 युनिट. बरोबर उत्तर आहे 36 युनिट. बघा, एका कामगाराचा दर किती आहे? 12 युनिट. एका कामगाराने 6 तासात 12 युनिट काम पूर्ण केले. त्याचा कामाचा दर आहे 12 युनिट. कामगारांची संख्या वाढवली म्हणजे 3 केली आणि वेळ आहे 6 तास. तर आता हे 12 गुणिले 3 त्रिक 36. एका कामगाराचा दर 12 युनिट तर 3 कामगाराचा 12 गुणिले 3 बरोबर 36 हे उत्तर बरोबर आहे. एका व्यक्तीने वसतिगृहातून कॉलेजकडे 15 किलोमीटर वेगाने प्रवास केला आणि तो 2 मिनिटे उशिराने पोहोचला. जर तो 20 किलोमीटर प्रति तास वेगाने गेला असता तर तो 2 मिनिटे आधी पोहोचला असता. तर वसतिगृह आणि कॉलेजमधील अंतर किती आहे? सायकलने वसतिगृहातून कॉलेजकडे 15 किलोमीटर ताशी वेगाने प्रवास केला आणि तो 2 मिनिटे उशिरा पोहोचला. जर त्याने 20 किलोमीटर ताशी वेगाने गेला असता तर तो 2 मिनिटे आधी पोहोचला असता. तर वसतिगृह आणि कॉलेजमधील अंतर किती आहे? ए 4, बी 2, सी 1 आणि डी 8. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 4. बघा, एका तासाला 15 किलोमीटर म्हणजे 2 मिनिटं उशीर आणि दुसरं आहे की 20 किलोमीटर म्हणजे 1 तासामध्ये 20 किलोमीटर ताशी वेगाने गेला असता तो 2 मिनिटे लवकर जातो. म्हणजे दोन्ही वेळामधील एकूण फरक किती होतो? 4 मिनिटे बरोबर 4 गुणिले 60 म्हणजे 1:15 तास. म्हणजे गतीचा फरक किती झाला? 20 वजा 5 बरोबर 5 तास किंवा 5 तास
5 किलोमीटर प्रति तास. वेळेमधील फरक काढायचा असेल तर अंतर वजा हे अंतर किती आहे 15 किलोमीटर आणि हे दुसरं अंतर आहे ते 20 किलोमीटर आहे. म्हणजे एकास 15 म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे ते आहे 4 तास. 4 किलोमीटर अंतर आहे. आता हे 15 चोक्क 60 हे 4 किलोमीटर अंतर. एक ट्रेन 238 मीटर लांब पूल 51 सेकंदात पार करते. ट्रेन एका सिग्नल बोर्डला पार करण्यासाठी 17 सेकंद घेते तर ट्रेनची लांबी किती आहे? इथं ट्रेनची लांबी काढायची आहे. ए 125, बी 119, सी 116 आणि डी 102. तर बरोबर उत्तर आहे बी 119. एक ट्रेन 238 मीटर लांब पूल 51 सेकंदात पार करते. तीच ट्रेन एका सिग्नल बोर्डला पार करण्यासाठी 17 सेकंद घेते तर ट्रेनची लांबी बघा. ट्रेनने 238 मीटर लांब पूल 51 सेकंदात पार केला. सिग्नल बोर्ड जो एक बिंदू आहे तो 17 सेकंदात पार करते. याचा अर्थ आपल्याला इथं सूत्राचा वापर करायला लागणार की ट्रेनचा वेग बरोबर ट्रेनची लांबी अधिक पुलाची लांबी भागिले लागणारा वेळ. तर दोन्ही बाजूंना मल्टिप्लाय म्हणजेच हे करून घ्यायचं, गुणून घ्यायचंय. 17 लांबी अधिक 238 बरोबर 51 आणि हे 17 सेकंद याचा पुढे सोडवत जायचं आहे. 17 सेकंद अधिक यांचा दोघांचा गुणाकार केला 17 गुणिले 238 4046 बरोबर 51. 4046 बरोबर 34 यांची वजाबाकी होणार इकडे आणि 4046 वजा 34 बरोबर भागिले 34 बरोबर 119 मीटर. उत्तर आहे ट्रेनची लांबी 119 मीटर. एका बॉक्समध्ये 3 प्रकारची जुनी नाणी ठेवलेली आहेत ज्याचे गुणोत्तर 3 5 7 आहे. ही नाणी अनुक्रमे 1 रुपया 5 रुपये आणि 10 रुपये मूल्याची आहेत. जर त्या बॉक्समधील एकूण नाण्याचे मूल्य 1372 असेल तर 10 रुपये मूल्याची नाणी किती आहेत? 3 प्रकारची नाणी आहेत. त्याचं गुणोत्तर आहे 3 5 7. ए 88, बी 98, सी 92 आणि डी 81. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 98. नाण्याचं गुणोत्तर आहे 3 5 7. याप्रमाणे मूल्य आहे 3 म्हणजे 1 रुपयाची नाणी, 5 रुपयाची आणि 10 रुपयाची. एकूण मूल्य आहे 1372. इथं दिलेलं आहे एवढ्या नाणी मूल्य आहे. आता असं गृहीत धरायचं की गुणोत्तरातील एकक एक्स आहे म्हणजे 1चे नाणे 3x, 5चे नाणे 5x आणि 10चे नाणी 7x. करताना 3x गुणिले 1ची नाणी 3x आलं. 5x गुणिले 5 म्हणजे 5 5 25x आणि 7ची नाणी 10 म्हणजे 7x 7 हे त्याचं गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे 7x गुणिले 10 बरोबर 70. 10 रुपयाची नाणी आहेत म्हणजे 70 झाली. आणि ह्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 10 रुपये मूल्याची नाणी मिळून जातात. 3x अधिक 25 अधिक 70x बरोबर 98x बरोबर 1372. मग x बरोबर 1372 म्हणजे 1372 गुणिले 98 बरोबर 14. तर 10चे नाणे हे 7x म्हणजे 7 हे गुणोत्तर दिलेलं आहे बरोबर 7 वेळा ते घेतलं म्हणून 14 7 98. 10ची नाणी ही 98 एवढ्या मूल्याची आहेत. एका श्रीमंत व्यक्तीने 725 भेटवस्तू 4 लहान मुलांमध्ये वाटल्या. 725. जर पहिल्या मुलाचा वाटा दुसऱ्या मुलाच्या वाट्याच्या दुप्पट, तिसऱ्या मुलाच्या वाट्याच्या तिप्पट आणि चौथ्या मुलाच्या वाट्याच्या चौपट असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या मुलाचा वाटा किती? पहिल्या मुलाचा वाटा दुसऱ्याच्या दुप्पट, तिसऱ्याच्या तिप्पट, चौथ्याच्या चौपट असं म्हणत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मुलाचा वाटा विचारलेला आहे.
441 आणि 445, 348 आणि 174, 174 आणि 348, 228 आणि 245. बरोबर उत्तर आहे 348 पहिल्या आणि 174 दुसऱ्या मुलाचा वाटा आहे. कसं ते बघू. पहिल्या मुलाचा वाटा x मांडला, दुसऱ्या मुलाचा वाटा किती आहे दुप्पट म्हणजे 2x, तिसऱ्या मुलाचा वाटा 3x, चौथ्या मुलाचा वाटा चौपट म्हणून 4x. एकूण भेटवस्तू आहेत 725. तर यांची बेरीज करून घ्यायची आपण. x अधिक 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर 725. आता याच्यामध्ये ह्याचा आपल्याला लसावी काढायचा आहे, लहानात लहान संख्या. तर तो लसावी येत आहे 4 त्रिक 12. म्हणून 12 ने गुणायचे. 12x अधिक 6x अधिक 4x अधिक 3x बरोबर 8700. 25x बरोबर 8700 म्हणजेच 348 हे दुसऱ्या मुलासाठीचं पहिल्या मुलाचा वाटा हा 348 रुपयाच्या भेटवस्तूचा आला आणि दुसऱ्या मुलाचा वाटा दुप्पट म्हणजे 348 भागिले 2 म्हणून 174 भेटवस्तू. एका संख्येचा 25% म्हणजे 75 असेल तर ती संख्या किती? एका संख्येचा 25% म्हणजे 300, 250, 225 आणि 200. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 300. 25% म्हणजे 1/4 म्हणजे 100पैकी 25. 100 जो पूर्ण आहे त्याच्यापैकी 25वा भाग म्हणजे 1/4 भाग. 75 असेल 75 गुणिले 4 बरोबर 300 चौथा भाग. 7 आणि 3 याचे लसावी म्हणजे LCM किती? 10, 21, 7 आणि 3. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 21. लघुत्तम साधारण विभाज्य म्हणजे LCM काढायचा आहे. तर 7चा आणि 3चा तोच राहतो. लसावी म्हणजे दोन्ही संख्याचा सर्वात लहान सामायिक गुणाकार. 7चा 7च राहतो आणि 3चा 3च राहतो. 7 त्रिक 21. एका घड्याळात 3 वाजता काटे कितक्या अंशावर असतात? 3 वाजले असताना घड्याळामध्ये काटे कुठल्या अंशावरती असतात? 90 अंश, 75 अंश, 60 अंश आणि 45 अंश. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 90 अंश. प्रत्येक तासाला 30 अंश. 3 वाजता 3 गुणिले 30 बरोबर 90 अंश. एका तासाचा 30 अंशाचा कोण होतो? प्रत्येक तासाला 30. मग 3 वाजता 3 गुणिले 30 बरोबर 90 अंश. आता काही टिप्स आहेत का? आधी आपल्याला जो पेपर येईल त्या पेपर मधले प्रश्न नीट वाचून घ्यायचे आहे. प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे, पहिल्याच्या दुप्पट, दुसऱ्याच्या तिप्पट, चौपट जे काही दिलेलं असेल ते प्रथम लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर गाडीचा वेग, अंतर, वेळ, कामाचं युनिट असं जर असेल तर योग्य सूत्राचा वापर करायचा आहे. एक व्यक्ती एवढ्या तासात काम करतो तर उरलेली व्यक्ती किती तासात काम करेल वगैरे जे आहे व्यस्त प्रमाण, त्याप्रमाणे योग्य सूत्राचा वापर करायचा आहे. आणि जे उत्तर येईल ते मूळ प्रश्नामध्ये तपासून बघायचं आहे की आपलं उत्तर टॅली करायचं आहे ते बरोबर आहे का, आणि याचा सराव करायचा आहे. रोजच्या रोज गणिताचा सराव करावा. चुका नेमक्या कुठं होतात हे लक्षात घेऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच वारंवार ह्या प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे आणि त्याची सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काम, काळ आणि वेग यांची सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ट्रेन असेल तर आगगाडीची लांबी आणि अंतर, पार केलेलं अंतर याच्या अनुषंगाने जी सूत्र आहेत ती सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पाठ करणं गरजेचं आहे आणि आपला पेपरमध्ये जो प्रश्न विचारलेला आहे त्यामधले या सूत्रामध्ये ते सगळं बसवून त्याचं उत्तर काढायचं आणि ते आलेलं उत्तर टॅली करण्यासाठी पुन्हा त्या मूळ प्रश्नामध्ये टाकून बघायचं. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ते समजून जात आहे. आणि यासाठी आपण आता प्रत्येक टॉपिकवरती एक व्हिडिओ बनवणार आहे. जसं की काळ, काम, वेग किंवा नळाची व्यस्त प्रमाणाची जी पाणी एका नळाने सोडले असता एवढ्या तासात बादली भरते, अशा प्रकारची जी गणित आहेत ती व्यस्त प्रमाणाची, त्याचा सुद्धा आपण स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोत की जेणेकरून तुमचा जे ह्याची सूत्र आहेत त्या सूत्रांचा आणि गणित करण्याचा सराव होईल आणि पटकन अगदी फास्ट मध्ये आणि अचूक उत्तर काढण्याचा सराव तुमचा होऊन जाईल, जो की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला